पुढचा विषय अफजल खानाचा वध। अफजल खानाला मुस्लिम होता म्हणूनच मारले गेले हे सांगण्याआधी मी तुम्हाला शिवभारतात अली आदिलशाह आणि अफजल खान यांच्यातील काही संवादाचे वर्णन आहे ते मी वाचून दाखवतो। तर अली आदिलशाह अफजल खानाला म्हणतो, हंत तेन मोत्साहवता वीरेन मानिना स्वधर्माभिनी वेष्टेन म्लेच्छ धर्मो विहन्नते। अर्थात त्या महाउत्साही धर्माभिमानी वीराकडून म्हणजे शिवाजी महाराजांकडून मुसलमानी धर्माचा नाश होत आहे। यासोबतच पुढे तो म्हणतो की अय कौमारमारंभ्य निकृती प्रकृती स्वयं यवना नवजानाती जाग्र दुग्र पराक्रम। म्हणजेच उग्र पराक्रमाचा आणि स्वतः कपटी स्वभावाचा हा जागरूक शिवाजी लहानपणापासून यवनांचा अपमान करीत आला आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या यवन रंभगृहीत म्लेच्छक्षय दीक्षितपासून आतापर्यंत आपण बघत आलोय की छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच कसे मुस्लिम विरोधी होते। अफजल खान हा मुसलमान कशा पद्धतीचा होता हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे। कान्होजी जेधेंच्या फरमानातील काही गोष्टी वाचू। जेव्हा अफजल खान भली मोठी फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला तेव्हाचा प्रसंग खूप काही सांगून जातो। अफजल खान स्वतःला कातिले मुत मर्दिदान काफिरान शिकंदे बुनियदे भूतान म्हणवीत असे। म्हणजेच बंडखोर काफिरांची कत्तल करणारा आणि मूर्ती बाटवणारा किंवा मूर्तीचे पाय उकडणारा म्हणजेच अफजल खान हा अशा पद्धतीचा मुसलमान होता की जो हिंदू द्वेषी होता आणि मुसलमान म्हणून हिंदूंना बाटवणे आणि हिंदूंची कत्तली करणे ह्या गोष्टी अफजल खान सर्रास करत होता।